ब्लॉगवाली आली. नमस्कार, मी अभिषेक कांबळे आणि माझ्यासोबत आहे प्रथमेश गुड्डू गायकवाड. तर आम्ही दोघांनी आजपासून स्टार्ट केलं आहे ब्लॉगिंग आणि फर्स्ट आमचा ब्लॉग होता आहे पालाय देवीचा. तर आज नक्की पहा. आता आपण चाललो डायरेक्ट पालाय देवीला. चला निघाले आता आपण पालाय देवीसाठी वाया वसंत विहार मार्गे. तर ही मंदिराची मेन म्हणजे इथून पायऱ्यांवरून मंदिराचं डायरेक्ट फ्रंट गेट आहे. आम्ही तर काय ठाण्यामधनं चाललो, पण जर तुम्ही ठाण्याबाहेरचे असाल तर ठाणा स्टेशनपासून डायरेक्ट ट्रेन नाही सॉरी ठाणा स्टेशनपासून डायरेक्ट बस आहे उपवन तलाव. तुम्ही उपवन तलावापासून मग वॉकिंग आहे मंदिर. तर इकडनं पण एंट्री आणि त्या साईडनी पण एंट्री आहे. त्या साईडची एंट्री मी नंतर दाखवतो. इकडनं डायरेक्ट गाडी घेऊन वर येत होतं, पण इकडनं थोडं वॉकिंग करावं लागेल. वरती आपण जाऊया मंदिरात. तर ही सेकंड वाट आहे मंदिराकडे जाण्याची. याच्या बाजूलाच उपवन बस स्थानक आहे. तिकडं उतरून डायरेक्ट तुम्ही इकडनं वरती गेलात की मंदिराच्या इथे जाल. आणि पार्किंग स्पेस पण भरपूर आहे वरती. जर तुम्ही स्वतःची गाडी आणणार असेल तर ह्याच रोडनी या आणि इथे पार्क करून पुढे मग दर्शनाला जा. तर ही मंदिराची बॅक साईड आहे. तुम्हाला जर प्रश्न पडला असेल वरती कळस का नाही, कारण कळस आतमध्ये जो मेन मंदिर आहे तो आतमध्ये आहे. एक प्रोटेक्शन म्हणून एक वरती कव्हरअप म्हणून मंदिर तयार केलं आहे. आणि आतलं मेन मंदिर ते 150 ते 200 वर्ष जुनं आहे. तर हा मंदिर दिसतोय ना, तिकडं पहिला झाड होतं. तर तिथं झाडच होतं, झाडाखाली होतं. इकडचे गावकरी होतं, तिथं देवी पहिली प्रकट झाली. तो झाड काळानुसार नष्ट झाला. मग त्या झाडानंतर झाडाच्या सगळ्या गावकऱ्यांनी मंदिर बांधलं तिथे. थोडीफार प्रथमेशनी माहिती दिली, त्यात मी थोडंसं आता ॲड ऑन करतो. तर मान्यता अशी होती की इकडे जे आदिवासी जमात पहिला राहायचे ते लोक देवीला रानमेवा ॲज अ प्रसाद म्हणून अर्पण करायचे. कारण कधी कोणाला विषबाधा नको होईल यासाठी ते साखळे घालायचे देवीला. आणि याचेच आभार प्रकट म्हणून ते बकऱ्याची बळी देण्याची प्रथा चालू झाली इकडे. तर मंदिराच्या बाजूलाच आणखीन एक छोटंसं मंदिर आहे. तिथे तुम्हाला 5 शिलेंचं दर्शन होईल. तर या 5 शिला म्हणजे हे देवीचे रक्षक आहेत. तर रक्षकांचं मेन काम म्हणजे देवीच्या आज्ञेत राहणे आणि देवीच्या आज्ञा पाळणे. आणि बळीचा प्रकार हा रक्षकांसाठी असतो, देवीसाठी. जितकं सुंदर मंदिर आहे तितकंच सुंदर मंदिराचा परिसरसुद्धा आहे. बाजूलाच कृत्रिम तलाव आहे गणपती विसर्जनासाठी. आणि थोडंसं पुढे गेले की उपवन तलावसुद्धा आहे. सध्या तलावाच्या बाजूला विठू माऊलीजींची प्रतिमा घडवण्याचे काम चाललेले आहे. तर मग मंदिराचे टायमिंग्स असे आहेत की 1 ते 3:30 बंद आणि मग 3:30 ते 8:30पर्यंत मंदिर चालू असतं. 8:30 नंतर पुन्हा बंद. तर मित्रांनो, व्हिडिओ जर खरोखर आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर जास्तीत जास्त करा. कारण मेन मोटिव्ह आमचा हेच आहे की लोकांना कळलं पाहिजे मंदिराबद्दल. आणि थोडंफार जे आम्ही काय त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे तेवढंसं तरी त्यांना कळलं पाहिजे.